ये जगह बेहद खतरनाक है। पानी का बहाव बहुत तेज है। यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है। इसे पार करना आसान नहीं है। यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो 2 कदम पीछे आ जाओ। जैसा कि आप देख सकते हैं, पिछले करीब 4 घंटों से बारिश हो रही है और बिजली चमक रही है, बादल गरज रहे हैं। उसके अलावा सब कुछ पूरी तरह से भीग चुका है। ये माहौल आपकी हिम्मत और आपके जोश को हरा सकता है। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही चाललोय कुंडेश्वर मंदिर मध्ये। सगळे आमची महेंद्रची टीम आलेली आहे, म्हणजे एकच आले अजून बाकीचे आता उठलेत, येत आहेत हळूहळू। आम्ही मेन स्पॉटला आलेलो आहे। इथून आम्ही पुढे जाणार आहे पडवळ सरांकडे नाश्ता विष्टा करून मग पुढच्या प्रवासाला आम्ही निघणार आहे। भेटूयात पुढे। क्लायमेट बघू शकता। आम्ही आता थांबलोय चहा पिण्यासाठी। चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही आता थेट निघू आमच्या प्रवासाला। पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे। टीम मेंबर बघू शकता तुम्ही। ते रेनकोट नसल्यावर कसं जुगाड करायचा आहे बघा, इकडे बघा। म्हणजे किती ती उत्साह पोरांना येण्याचा। बारिश गिरो तूफान आए लेकिन हम आएंगे। A few moments later. आता आलो आपण पडवळ सरांच्या इथं। तुम्ही बघू शकता ही मागची बिल्डिंग, तिकडचं घर, हा हत्ती बघू शकता। इकडे डोंगर बघू शकता। सगळं आपलंच आहे, काहीच नाही सोडलं त्यांनी, सगळं आपलंच आहे। जागा ठेवली घ्यायला, सगळं घेऊन ठेवलेलं आहे। समोरची जागा बघू शकता। त्यांचं म्हणणं आहे की होल वावर इज आवर, सगळं त्यांचं आहे, वावर आहे तर पावर आहे। आता आपण जाणार आहे कुंडेश्वर मंदिराकडे। हा समोरचा इकडनं रस्ता आहे, तो डायरेक्ट जातो ते डेस्टिनेशन कडे। आता आम्ही चाललोय, पूर्ण सगळे तयार झालेले आहेत, सगळे पुढे आहेत। आम्ही शेवटला वरती मागचे घोडे। मी आता हळूहळू चाललोय थोडे। तुम्ही वातावरण बघू शकता, एवढं भारी वातावरण आहे पूर्ण। बाप रे बाप, क्लायमेट एकदम खतरनाक आहे। हे आमचे सबस्क्राइबर, सबस्क्राइब करो। गाडी काय डोंगर काय झाडी। 10 किलोमीटर अंतर एवढं काय लांब नाहीये, पण रस्ते पाहू शकता तुम्ही। तुम्हाला पुढे समजेलच की रस्त्यामुळे किती आम्हाला लेट होतो जायला। पॉइंट बघू शकता तुम्ही। आपल्याला कुंडेश्वर मंदिराकडे जाताना तुम्हाला मदत दिसेल। स्टेप्स केलेले आहेत पाण्यातून, तुम्ही सेल्फी काढू शकता, व्हिडिओ काढू शकता, काही करू शकता। सगळे टीम मेंबर तिकडे। गर्दी बघू शकता तुम्ही। सगळे कुंडेश्वर मंदिराकडे चाललेत का भीमाशंकरला चालले, कारण की रस्ता हाच आहे दोन्हीकडे जायचा, त्यामुळे। आणि वरती आता सगळा घाट होणार आहे। कोणाचा टर्न बसला की आता घाट चालू होईल पूर्ण। बोर्ड बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण किती किलोमीटर पुढे आलोय आता, पण त्यामध्ये तुम्ही हे पण बघितलं असेल की जायचा रस्ता कसा आहे। गावाकडचं क्लायमेट बघू शकता तुम्ही। मग पाऊस पडलाय, वातावरण, ढग, सगळं काही बघू शकता। एकदम गोट्यासारखा रस्ता, गोट्यासारखा। बघितलं का तू कसं गोट्यासारखा टाकले वाट। व्हिडिओ करू कॉमेडी। तुम्ही बघू शकता रस्त्यात खड्डेत की खड्ड्यात रस्त्यात तेच कळत नाही। आणि तर पाणी भरलंय। कुठलं मंदिर आहे रे? राम मंदिर फाईट मध्ये आलो आता। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाईटचं मार्केट। पाईटचे मामा बघू शकता, मामा आणि पाईटचा गावातले रस्तेच भारी असतात। गाव ते गाव आहे। आणि ही बघा गाडी, गाडी
काय ना मावशी 4 रोडने जायचंय होय. ए रस्ता चुकले रे. वय मागे मागे वय. एवढा मोठा बॅनर लावलाय तरी काय आमच्या माणसांना दिसला नाही तो. 5 किलोमीटर. आजचा बोर्ड बघून तुम्हाला समजलं असेल की आपण मंदिराच्या आता किती जवळ आलोय. म्हणजे जसं तुम्ही आपण जवळ चाललोय तर मोठा डोंगर बघू शकता तुम्ही, पूर्ण धुक्याने भरलेला आहे. पडले भाई. मंजिल तो राही ढूंढ लेते हैं, रास्ते मगर खो जाते हैं. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की जेवढे पण रोड आहेत ते सगळे छोटे असून त्यात पण मरणाचे खड्डे आहेत. आणि पावसामुळे एवढं पाणी आणि चिखल झालं आहे त्यामुळे गाडी स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहेत. हे बघू शकता तुम्ही. त्यामुळे ते स्लोच जायचा प्रयत्न चालू आहे प्रत्येकाचा. आणि काही ठिकाणी डबकी भरलेली आहे मोठी मोठी पाण्याची, त्यामुळे त्यामध्ये खड्डा आहे का नाही ते पण समजत नाही अचानक. ऑलमोस्ट मंदिराच्या पायथ्याशी आम्ही पोचणार आहोत. तुम्हाला समोरचा डोंगर दिसत आहे, तिथं आपल्याला जायचं म्हणजे या डोंगरावरतीच मंदिर आहे. आता फायनली डोंगर जवळ आलाय आणि जो कॉर्नर दिसतोय तिथून आता घाट चालू आहे. तुम्हाला दिसत असेल तर लांब नाही पण रस्ता दिसतोय बघा तिथं असं. तिथून वरती जायचं आहे. तिथून वर गेल्यानंतर आपल्याला मंदिराचं दर्शन होणार आहे. छोटा घाट, छोटा वॉटरफॉल. आज समोर जो डोंगर बघताय तुम्ही त्या डोंगरावर ते मंदिर आहे. आणि आता आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलोय. आता आपल्याला घाट चढायचा आहे. आता घाट चढण्यासाठी किती वेळ लागतो ते बघूयात आपण. स्वागत करत आहेत कुंडेश्वर मंदिराकडे. बघू शकता तुम्ही घाट रस्ता. आपण आता मंदिराचा जो घाट आहे तो चढायला सुरुवात केलेली आहे. त्यावरनं तुम्ही लगेच स्टार्टिंगलाच बघितलं असेल की आपण जेव्हा सुरुवातीला थोडी गाडी हे झाली कारण की तिथं जास्त प्रमाणात माती होती, थोडे टायर स्लिप झाले होते. पण आम्ही नंतर विचार केला की हळू झालं गेलेलंच परवडल. त्यामुळे आमची एक टीम आहे तेव्हा खाली एकदम खाली तुम्हाला पॉईंट केल्यावर एक स्कूटी येताना दिसते. चला पटकन. तुम्ही तर बघितलं कंटिन्यू घेर वर खाली करायला लागतायत कारण की घाटचा जो सरफेस आहे तो एकदम असा टॉपवर जातोय. कधी जर फ्लॅट बघू शकता वातावरण इथलं तुम्ही. माझं घेतोय. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं सरांचं आणि माझं. थोडं उंचावर आल्यानंतर वरून व्ह्यू बघितला आम्ही. तुम्ही पण पहा व्ह्यू किती सुंदर आहे. आणि थोडंसं वर आल्यानंतरचा क्लायमेट कसा चेंज झाला ऑटोमॅटिकली. आणि अशा वातावरणाची जी मजा आहे फिरण्याची ती खूप वेगळीच आहे. आणि हे वातावरण तुम्हाला फक्त पावसाळ्यातच भेटू शकतं हे 100% आहे. घाटावरचा आलेला क्लायमेट पाहू शकता तुम्ही. जेवढं जवळ जाल तेवढा क्लायमेट अजून सुंदर होत चाललाय. आणि त्यात किती दिवसाची बाईक चालवते माहिती आहे का? एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. मंदिरात जाताना आम्हाला रस्त्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागलं. कुठं मोठे मोठे खड्डे होते तर कुठं जास्त चिखल होता तर कुठं खडीवाला रस्ता होता. त्यामुळं आम्ही मोस्टली स्लो जायचा प्रयत्न करत होतो. अरे हे तर नेमकी सुरुवात आहे. ओ भाई टॅक्सी वालू काही वातावरण भाई मारो मुझे मारो. कंट्रोल. स्वर्ग कुठं असेल? कंट्रोल. इकडे बघा मित्रांनो स्वर्गाचे दार उघडलेले आहेत. डोंगरकडा. हे काय लोणावळा नाहीये. गजब बेइज्जती है. नॉर्मली वरती आलेलो आहे. धुकं बघू शकता तुम्ही.
पूर्णपणे धुक्याच्या सानिध्यात आलेलो आहे. थोडासा इथं एक धबधबा आहे छोटासा, खाली उतरले आपण पण थोडंसं उतरायचा प्रयत्न करू. पडतो का ते बघू आता. ये इसमें मैं दिख रहा हूँ क्या? हाँ मैं तो हा तर तुम्ही तर बघू शकता. तर बाहुबलीची शूटिंग इथंच झाली असं पडवा सर बोलत आहे. चल झूठा. अजून किती वेळ सर आपल्याला जाण्यावरती? 5 मिनिटाचा रस्ता राहिलाय फक्त आता. बापरे, तो गाड बघून थोडीशीच तर पाहिलं तुम्ही कोंडेश्वर मंदिराला जाताना पर्यटक जास्त असले काही प्रॉब्लेम झाला तर इथं तुम्ही थांबू शकता. इथं बैठक व्यवस्था केलेली आहे. सर कोणी केली आहे बोलता तुम्ही? शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी पर्यटकांसाठी व्यवस्था केलेली आहे खूप छान. आणि इथं जवळच लगेच एक छोटासा मिनी वॉटरफॉल आहे, ते बघू शकता तुम्ही लगेच. ही पाहू शकता तुम्ही की डोंगर कडांवरती जाण्यासाठी नाही याचे पोस्टर सुद्धा लावले तिथं. जसे तुम्ही वरती जाल तस तसे तुम्हाला बसण्यासाठी स्टँड केलेले आहेत ते दिसतील तुम्हाला. बघू शकता पर्यटक किती उत्साह आणि आनंदाने सेल्फी घेते तिथं. रस्ता पावसाने खूप स्लिपरी झाला आहे. त्याचं उदाहरण तुम्ही समोर बघू शकता. गाडी पूर्ण स्लिप होऊन रोड सोडून बाजूला गेली. त्यामुळे कृपया जर तुम्ही आले जरा गाडी स्लो चालवा. ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने वरती बस सुद्धा येते. हे बघा इथं बस स्टँड आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की बस ड्रायव्हर हा हेवी ड्रायव्हरच लागेल. कुठं आता हे मंदिर आहे का? पाटील फायनली आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे. हे बघू शकता मागे मंदिराचं काम चालू आहे. हे आहे कुंडेश्वर मंदिर. म्हणजे एवढा लांबचा प्रवास आणि एवढा लांबचा जो चढ उतार करत आलेलो आहे सगळे बघू शकता. प्रत्येकाचे चेहऱ्यावर हास्य पण आतमध्ये किती लागली आहे ती प्रत्येकाला माहिती आहे. हे कुंडेश्वर मंदिर आहे आणि धुकं बघू शकता तुम्ही. पूर्ण धुक्यामध्ये मंदिर झालेलं आहे. वरचं काही दिसत नाहीये. तर आता आपण बाहेरनं तर बघितलंय. आता आपण दर्शनाची म्हणजे मंदिराच्या आतनं आपण दर्शन घेऊया. ठीक आहे. तुम्ही जर पाहिलं पूर्ण मंदिरात काम चालू आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता. मंदिराचं बांधकाम ज्या प्रकारे करत आहेत माणसं पण आहेत त्यांची उभी आता. मंदिरामध्ये आलो आपण. पूर्णपणे बघू शकता तुम्ही की सगळीकडे काम चालू आहे. ती घंटा मंदिराकडे जाण्याचा रस्ता इथून खालून आहे. ओम नमः शिवाय. तुम्ही इकडे पाहू शकता की मंदिराचं जेवढं पण काम चालू आहे आणि इथं मोफत जिमसाठी सुविधा केलेली आहे प्रत्येकाची. आणि पूर्ण जेवढं पण काम चालू आहे ते आणि जेवढं दिसतंय म्हणजे एवढं काम चालू आहे ते शरद बुट्टे पाटील यांच्या सानिध्यात चालू आहे. त्यांनी पूर्ण म्हणजे इथं कार्यालय त्यांचं होऊ शकतं. यांची इथं
नेम प्लेट आहे तिथं भक्त निवास, म्हणजे जे भक्त येतात लांबून लांबून त्यांच्यासाठी भक्त निवास केलेला आहे इथं. म्हणजे पूर्ण काम हळूहळू चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे. देंगे 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 देंगे. हा मंदिरामागचा रस्ता बघू शकता तुम्ही. काय आलं रे, चावी गाडी घेतली. बाबा इथं जरा विषय वेगळे चालू आहेत. इथं मी खाली बसून जाणार आहे बाबा, कारण की माझी चप्पल स्लिपरी आहे. आणि आपण आलोय आता आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये प्रवेश करतो. आणि इथं पडला स्वप्नील भाऊ पडलेला आहे. तिथं तुम्ही बघू शकता ऑन द स्पॉट आपला कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. स्वप्नील भाऊ गँगवे. हा जो रस्ता आहे तो मंदिराच्या मागणं वरच्या डोंगराकडे जातो. पहिले जेव्हा हे मंदिर झालं नव्हतं तेव्हा या डोंगराच्या वरती एक छोटं मंदिर होतं असं पडवळ सर बोलत होते. या लोकेशनचा ऍडव्हान्टेज असा आहे की इथं पुढं अरे बापरे सटकले तर निसटले. स्वप्नील भाऊ गँगवे यांनी सुरुवात केलेली आहे धडपडीची. धरून धरून चाला लागणार आहे, धरून धरून चाला कारण की पाऊस खूप आहे. बघू शकता 25 वर्षाच्या मुलांपेक्षा 50 वर्षाचा माणूस सगळ्यात पुढे आहे. किती 40 घ्या. हो तुम्ही चढताय घरे, उतरताना मारू नका. लागायची लय भीती आहे. हे बघा आधी इथं विषय वेगळे झालेत. इथं तो धरून धरून चढतोय, उतरताना डायरेक्ट खाली येणार, डायरेक्ट खाली. खाली थांबलाय. बापरे तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नसतंय ते, खूप वाईट आहे ते. मंदिर तिकडे राहिलंय आणि आम्ही तिकडे कुठं तरी आलोय जंगलात. जंगल में मंगल भी हमारे साथ. पाहू शकता नाही तुम्ही, पाऊस बघा फक्त. इथं सांगायची अरे बिबट्या काय नाही करत. ये पाळी वे भाकरी खातो तो बिबट्या, भाकरी. हा ये नहीं होता ना तो नहीं चढ़ पाता. क्या ये नहीं होता तो नहीं चढ़ पाता. अरे हमारे उधर ये भी नहीं रहता फिर भी चढ़ जाते हैं. अरे बाबा थांब रे, सटकल नाही दादा. थकला नाही भाई, सटकल धर. इधर बघता कॅमेरामॅन आहे ना थकलेला आहे आता. चला चला चला. तुम्ही बघू शकता या पडवधरांनी नाही ना बोलून प्रत्येकाची बरोबर मारलेली आहे. एवढा लांब एवढं वरती घेऊन आलेले आहेत की असं असं झालंय. असं अजून वर नेत आहेत पोरांना. आणि एक तर तिथं धाड तिरती कोसळलाय. बोल मजा आ रहा है. क्या गुंडा बनेगा रे तू. चला चला बाजार रिटर्न. तो घनश्याम दे सुट्टी.
आहे नागराज बघून गेला. चल आहे जनरलला. चल उद्या खर्च बापे सरपंच. एवढे हळूहळू काय विषय नाही. तू एकटं थांबलं तर भीती आहे बरं का एकट्याला. हा एकट्याला भीती आहे. एका हाताने कॅमेरा धरून चढणं पॉसिबल नाही होत. बघू एकदा माग स्वप्नील सर कुठे दिसत नाही झाले. सावकाश बस लागली तर खाली चालला असेल. ए मंदिरात हा पण आम्ही आहे शूज योद्धा. जय भवानी. चलो एक खाल्लं काहीतरी बारीक आवाज आलाय. साबार झाडी तेव्हा वर पोचलेत. चालू आहे. हे बघा तुम्हाला जर ताण लागला असेल तुम्ही इथे चहा पिऊ शकता. तेव्हा पाण्याचा नैसर्गिक चहा गवती चहा बोलू शकता तुम्ही याला. या पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगचा आनंद घेताना महेंद्रवाल्यांनी गाडी तर दिली नाही पण पायी चालू. चला श्री स्वामी समर्थ. एक चांगलं काम झालंय की एक धराला दिलेलं आहे त्यामुळं संपते का नाही. खूप उंच आलंय खूप उंच. पाहू शकता तुम्ही पोरं सगळे जमले. आता एवढ्या उंच आलोय. आता भीती एवढीच आहे की खाली आता काय प्रॉब्लेम झाला नाही. डायरेक्ट उडी मारायची म्हणजे डायरेक्ट घरी. नाहीतर मग इथल्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागेल. हा कंपनीने आम्हाला 3 लाखाचा मेडिकल दिला. यासाठी दिलाय की तुम्ही ट्रेकिंगला जा काहीतरी करा आणि मग मेडिकल घ्या. हा भुशीडाम सारखं पावसात जाऊ नका. ए चलो रे. एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर आता पोरं सगळी खाली झाली. जमलो. अहो एका हाताने कॅमेरा पकडतोय सर. जेवढं चढलोय तेवढं खाली उतरायचंय आता. फाइनली हम नीचे आ गए. बहुत थक चुके रोज सर हमारे. बहुत बाप रे पूरा वाट लगा है. कि अब कुछ होने को मिल जाए किधर बढ़िया रूम. बहुत थक गए. अभी तो जितना चढे है गाडी लेके ते तेवढं परत खाली उतरायचंय. बघू आता थोडं थांबू आणि निघू मग. चला. खाली उतरताना किती फाटली सगळ्यांची तुम्ही बघू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट असा प्रॉब्लेम झाला एक की जी समोरची तुम्हाला ॲक्टिवा दिसते व्हाईट कलरची त्याचा पुढचा टायर झालाय पंक्चर. हां तर त्यामुळे बघू शकता तो कसा चाललाय. आणि त्यामुळे आम्ही थोडे हळूहळू चालतोय कारण काय प्रॉब्लेम झाला तर त्याला थोडं सपोर्ट करता येईल आम्हाला. त्यामुळे आम्ही त्या मागत थांबलोय. त्याला पण हळूहळू जा सांगितलं. पुढं एक पॉईंट गाव आहे. त्या गावामध्ये तिथं म्हणजे पंक्चरचं दुकान भेटेल त्यावर आता लक्ष सगळ्यांचं तर काढून पण पुढं जायला लागेल. असं गाडी जाईल तरी बघू आता. हळूहळू त्याला जायला सांगितलं आता. ओके. चालतोय ना त्या रस्त्याला आपल्याला खाली उतरायचं आणि अजून आपण किती वरती आहेत हे तुम्ही बघू शकता. त्यामुळे हळूहळू जायचं ठरलेलं आहे. त्यामुळे हळूहळूच जाऊ. आणि यांना जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना सोबत घेऊनच जायला लागणार आहे. गाडी आता किती हळू आणि किती कशी जाईल ते बघू आता. समोर बघता एक 2 व्हीलरवर चालला आहे तो पण चौबल सीट म्हणजे ते गावातलेच असतील प्रॉपर. कारण की आपण आलो आता पहिल्यांदा इथं त्यामुळे हळू गेलेलं परवडत आपल्याला.
कट कर। बघू सकता क्या गाड़ी चला है भाई का टायर पंक्चर हो गया है, लेकिन भाई ने जो गाड़ी चला है भाई खतरनाक। तो एवढा वरून आलो आपण, तुम्ही पाहू शकता आपण कुठं होतो आणि आता कुठं आलो, एकदम पायथ्याशी आलोय। आणि तिथून टायर पंक्चर झाल्यानंतर सुद्धा गाडी आणलेली आहे भाऊनी, पुढचा टायर पंक्चर झाला, गाडी स्लिप होत होती। आता पॉइंट गावामध्ये बघू आता कुठं पंक्चर दुकान भेटतंय। फायनली आपण खाली उतरलोय, बघू शकता। बापरे खूप भिजलो आणि खूप पाऊस येतं, पण वातावरण तर एकदम खतरनाक आहे। तर पहिले तर एकच मोटिव्ह आहे सगळ्यांचं की गाडीचं पंक्चर काढावं, नाहीतर पुढे जाऊ शकत नाही आम्ही। तर लवकरात लवकर बाहेर निघायचा प्रयत्न चालू होता सगळ्यांचा। त्या माणसाचा वेगळा स्वॅग चालू आहे तिथं, काहीतरी कुठं आता काय होतील काय सांगता येत नाही, मोठा विषय आहे त्या माणसाचा। कुठं जातील आता, थोड्या वेळाने काय होतील, थोड्या वेळाने त्या तिकडे दिसतील, थोड्या वेळाने तिकडे दिसतील, अशी दिसतील। आम्ही इथंच आहे, आम्ही नाही आलो। स्वप्नील भाऊ गांगवे यांनी खूप चांगल्या प्रकारे गाडी चालवून पटकन असे खाली येऊन 2-3 फोटो काढलेले आहेत पर्सनली बायकोला पाठवायला। पुढे येऊन थांबलेलो आहे आम्ही, आम्हाला फायनली पंपचं दुकान भेटलंय। पंपचं दुकानसाठी आम्ही इथं वेट करतोय, तर मागणं हळूहळू येत आहेत तर घेऊन त्यांना, म्हणजे इथं आले की फायनली त्यांचा पंक्चर पण काढून होईल आणि पुढच्या रस्त्याला आम्ही मोकळे। ठीक आहे, आता आपण आलोय तिथे पाहू शकता। तुम्हाला कोलम आणि इंद्रायणी तांदूळ तुम्हाला स्वस्त दरामध्ये भेटेल। त्याचा रेट सुद्धा लावलेला आहे, 60 रुपये इंद्रायणी, 55 रुपये कोलम आहे। आंबे मोहर पण तांदूळ आहे, माझ्या दरात लावलेलं आहे त्यांनी, तर तुम्ही घेऊ शकता तिथून। आमचे जे प्रकारे गेले आहेत, तुम्हाला हा जर पाहिजे असेल तर याचा ॲड्रेस मी लिंकमध्ये देईल, तुम्ही घेऊ शकता। थांबले काय माग, नको मागे कुत्रा लागले, एकदा मागे कुत्रा लागलेलं आहे बाबा। मागचं वातावरण बघू शकतो, अरे नहीं वो दौड़ा देगा नहीं, वो भागता है फिर, दौड़ा देगा नहीं। फायनली घरी आलोय। पूर्ण दिवस कसा गेला तुम्ही बघितलंच असेल। सगळे खूप आता झोपणार आहे डायरेक्ट आता। तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना तुम्हाला जेवढे मित्र आहेत सगळ्यांना शेअर करा। ठीक आहे, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद, बाय।